थेट सुरू करूया आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये, जिथे आपण एका अशा पॉलिटिकल थ्रिलरची गोष्ट उलगडणार आहोत ज्याने अक्षरशः संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिलाय. सिनेमाच्या पडद्यावरचा आपला लाडका सुपरस्टार थलपती चंद्रशेखरन जोसेफ विजय याने आपल्या पहिल्याच राजकीय डावात जे यश मिळवलंय ना, ते खरोखरच अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे विचार करा, राजकारणाचा शून्य अनुभव, तरीही प्रस्थापित आणि दिग्गज पक्षांना धूळ चारत हा आपला हिरो थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत कसा पोहोचला. चला, या संपूर्ण थरारक प्रवासाचे एक एक टप्पे समजून घेऊया. आता या आकड्यांकडे जरा लक्ष द्या. निवडणुका संपल्या आणि एक्झिट पोल आले तेव्हा सगळेच काय म्हणत होते की तामिळनाडूत पुन्हा एकदा डीएमकेचीच लाट येणार. काहींनी तर असंही छातीठोकपणे सांगितलं होतं की विजयच्या या नव्या टीव्हीके पक्षाला साधा भोपळाही फोडता येणार नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष निकाल हाती आले ना, तेव्हा चित्र पार पालटलं होतं. टीव्हीकेने सर्वचे सर्व अंदाज अक्षरशः खोटे ठरवत थेट 108 जागांवर मुसंडी मारली. एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकाल यामधली ही तफावत खरोखरच डोळे विस्फारणारी होती. आणि हा त्रिशंकू कौल बघा, हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे. या आलेखातून एकदम क्लिअर दिसतंय की टीव्हीके 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. डीएमके 59 तर एआयडीएमके 47 जागांवर अडकलेत. हे आकडे काय सांगतात? हेच की विजय एका हाती सत्तेच्या अगदी जवळ पोचला होता, पण तरीही स्पष्ट बहुमत कुणाकडेच नव्हतं. प्रस्थापित जुन्या जाणत्या पक्षांना मागे टाकत अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या एका नव्या कोऱ्या पक्षाने मारलेली ही मजल खरंच कौतुकास्पद आहे. पण थांबा, खरी गोम इथेच होती. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचायचं असेल तर समोर एक खूप मोठी आणि भक्कम भिंत उभी होती. आणि ती भिंत म्हणजे हा जादुई आकडा 118. तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमतासाठी या 118च्या मॅजिक फिगरची गरज असतेच असते. आता याचं साधं गणित बघा. विजयच्या टीव्हीकेने ऐतिहासिक कामगिरी केली आणि 108 जागा जिंकल्या, हे मान्य. पण तरीही बहुमतासाठी त्यांना अजून 10 जागांची गरज होतीच. विजयाचा जल्लोष तर सुरू होता, पण जोपर्यंत हे 10 जागांचं गणित सुटत नाही तोपर्यंत सत्तेचे दरवाजे उघडणार नव्हते. सत्तेच्या इतक्या जवळ येऊनही दूर राहण्याची ही जी परिस्थिती होती ना, ती खरोखरच प्रचंड आव्हानात्मक होती. भाग 1. राज्यपालांची कडक अट आणि स्थिर सरकारची मागणी. आता होतं काय की विजय राज्यपालांची भेट घेतात आणि सत्ता स्थापनेचा दावा करतात. पण तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर अतिशय स्पष्ट आणि नियमांवर बोट ठेवून आपली भूमिका मांडतात. ते स्पष्ट शब्दात सांगतात की मला राज्यात केवळ आणि केवळ स्थिर सरकार हवंय. त्यामुळे जोपर्यंत 118 आमदारांच्या पाठिंब्याचं त्यांच्या प्रत्यक्ष सह्या असलेलं पत्र मिळत नाही, तोपर्यंत ते विजय यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणार नाहीत. एकदम क्लिअर कट, कोणतीही सवलत नाही. आणि या कडक भूमिकेचा फटका लगेच बसला. सुरुवातीला नियोजित असलेला विजय यांचा गुरुवारचा शपथविधी अचानक रद्द करावा लागला. विजय यांनी पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेतली, विनंती केली, पण राज्यपाल आपल्या अटीवर ठाम राहिले. या एका घटनेने सर्वांना हे दाखवून दिलं की बॉस, तुम्ही फक्त सर्वात मोठा पक्ष असून चालणार नाही, तुम्हाला बहुमताचा आकडा कागदावर सिद्ध करावाच लागेल. अशा या कोंडीच्या वेळी बहुमताची जमाजमू सुरू असतानाच काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला. तामिळनाडूत काँग्रेसचे 5 आमदार निवडून आले होते. त्यांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली खरी, पण सोबत स्वतःच्या काही अटीही ठेवल्या. जसं की कोणत्याही जातीयवादी शक्तींना सोबत घ्यायचं नाही आणि आगामी निवडणुकांमध्येही हीच आघाडी कायम ठेवायची. हा एक खूप मोठा दिलासा होता. पण थांबा, ह्या 5 जागांनीही 118चा आकडा पूर्ण होत नव्हता. आणि इथेच एका तांत्रिक अडचणीने डोकं वर काढलं. झालं असं होतं की विजय स्वतः 2 वेगवेगळ्या मतदारसंघांमधून निवडणूक जिंकले होते. आता नियमानुसार काय असतं, तुम्हाला एका जागेचा राजीनामा द्यावाच लागतो. त्यामुळे टीव्हीकेचं स्वतःचं संख्याबळ 108 वरून 107 वर आलं. आता नीट विचार करा, 107 आणि काँग्रेसचे हे 5 जोडले तर एकूण संख्याबळ 113 वरून 112 वर घसरलं. म्हणजेच बहुमतासाठी आता 5 नाही तर 6 जागांची गरज होती. भाग 2. आता आपण बघूया हे राजकीय नाट्य कसं वळण घेतंय आणि रिसॉर्ट पॉलिटिक्समुळे तणाव कसा वाढतोय. जसं जसा वेळ पुढे सरकत होता तसतसं तामिळनाडूच्या राजकारणातला सस्पेन्स वाढत होता. आणि साहजिकच तिथे रिसॉर्ट पॉलिटिक्सची एंट्री झाली. एआयएडीएमकेने आपल्या 25 ते 28 आमदारांना चक्क एका खाजगी रिसॉर्टमध्ये हलवलं.
का? जेणेकरून ते फुटून विजय यांच्या गटात जाऊ नयेत. दुसरीकडे अशाही अफवा उडत होत्या की डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात. विचार करा, जर इतर पक्षांनी साथ दिली नसती तर सर्वात मोठा पक्ष असूनही विजय यांना थेट विरोधी बाकांवर बसावं लागलं असतं. पण मग या सगळ्यावर विजयच्या टीव्हीकेने एक अत्यंत आक्रमक आणि थेट मास्टरस्ट्रोक खेळला. त्यांनी थेट इशाराच दिला की जर डीएमके आणि एआयएडीएमकेने मिळून सरकार बनवण्याचा प्रयत्न केला तर टीव्हीकेचे सर्व 108 आमदार एका झटक्यात सामूहिक राजीनामा देतील. हा निर्णय म्हणजे विरोधकांसाठी एक मोठा धक्का होता. कारण विचार करा, एवढ्या मोठ्या संख्येने राजीनामे आल्यास विधानसभेचं अस्तित्वच धोक्यात आलं असतं आणि राज्याला पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जावं लागलं असतं. भाग 3. बहुमताचं गणित. आता पाहूया ही राजकीय कोंडी नेमकी फुटली कशी. आता टीव्हीकेला ती उरलेली 6 मॅजिक फिगर्स गाठायची होती. त्यासाठी डाव्या आणि छोट्या पक्षांची मंथरणी सुरू झाली. आययूएमएलने लगेच स्पष्ट करून टाकलं की बॉस, आम्ही डीएमकेच्या स्टॅलिन यांच्यासोबतच राहणार. म्हणजे आता सगळा खेळ सीपीआय, सीपीआयएम आणि व्हीसीके या 3 पक्षांवर अवलंबून होता. या प्रत्येकाकडे 2-2 आमदार होते. मग सुरू झाल्या मॅरेथॉन बैठका. सीपीआयएमचे पी षण्मुगम आणि सीपीआयचे वीर पांड्यन वाटाघाटी करत होते. तर व्हीसीकेचे नेते डाव्या पक्षांच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत होते. एकदम अटीतटीचा सामना. आणि मग उजाडला तो शुक्रवारचा निर्णायक दिवस. सकाळपासूनच पडद्यामागे नुसती धावपळ आणि वाटाघाटी सुरू होत्या. अखेर संध्याकाळी सीपीआय आणि सीपीआयएम या दोन्ही डाव्या पक्षांची एक अतिशय महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली आणि रात्री उशिरा त्यांनी विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याची अधिकृत पत्रे जारी केली. आणि ही बातमी बाहेर येताच व्हीसीकेनेही आपला पाठिंबा जाहीर करून टाकला. आता आपण हे अंतिम गणित कसं जुळलं ते एकदा पाहूया. टीव्हीकेचे स्वतःचे 107, काँग्रेसचे 5, सीपीआयचे 2, सीपीआयएमचे 2 आणि व्हीसीकेचे 2 या सगळ्यांची बेरीज केली तर बरोबर आकडा येतो 118. वाह! म्हणजे इतक्या दिवसांच्या राजकीय रस्सेखेचीनंतर आणि टेन्शननंतर अखेर विजयांनी बहुमताचा तो जादुई आणि अचूक आकडा गाठलाच. मग काय, हे 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन शुक्रवारी संध्याकाळी विजय थेट लोकभवनमध्ये पोहोचले आणि राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी सगळ्या पत्रांची कसून पडताळणी केली आणि अखेर त्यांची ती स्थिर सरकारची कडक अट पूर्ण झाली. यानंतर अधिकृत घोषणा झाली की थलपती विजय शनिवारी सकाळी 11 वाजता तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. अडथळ्यांची शर्यत अखेर संपली होती. भाग 4. सुपरस्टार ते मुख्यमंत्री. राजकीय व्यवस्थेला बसलेला एक सुखद आणि मोठा धक्का. आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. विजय यांनी सोडलेल्या जागेवर जेव्हा पोटनिवडणूक होईल ना, तेव्हा टीव्हीकेचं संख्याबळ हे हमखास 119 पर्यंत पोहोचेल आणि हे सरकार अधिकच स्थिर होईल. पण मित्रांनो, विचार करा, राजकारणाचा कसलाही पूर्वानुभव नसलेला एक सिनेमाचा सुपरस्टार एखाद्या दाक्षिणात्य पॉलिटिकल थ्रिलर सिनेमासारखाच जुन्या जाणत्या दिग्गज नेत्यांना आपल्या पहिल्याच प्रयत्नात अशी धूळ चारतो, हे खरोखरच अवाक करणारे. सिनेमाच्या पडद्यावरील हिरो ते राजकीयदृष्ट्या चतुर मुख्यमंत्री, ही अभूतपूर्व झेप आता तामिळनाडूच्या आणि पर्यायाने देशाच्या राजकारणाचं भविष्य कसं बदलून टाकणार? काय वाटतं तुम्हाला? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत.